श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जुलै महिन्यात सूर्य, शुक्र, बुध आणि मंगळ देणार बक्कळ पैसा, निर्माण होणार शुभ योग। या तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते। या परिवर्तनाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळतो, तर काही राशींच्या व्यक्तींना अडचणींना सामोरे जावे लागते। येत्या जुलै महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे, ज्याचा सकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल। ज्योतिषशास्त्रानुसार 7 जुलै रोजी भौतिक सुखाचा कारक ग्रह असलेल्या शुक्र ग्रहाचे कर्क राशीत प्रवेश होईल। तसेच 12 जुलै रोजी ग्रहांचे सेनापती असलेल्या मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश होईल। वृषभ राशीत देवगुरु बृहस्पती आधीपासूनच विराजमान आहेत। त्यानंतर 16 जुलै रोजी सूर्याचा कर्क राशीत प्रवेश होईल। या राशीमध्ये देखील बुध आणि शुक्र आधीपासून उपस्थित असतील। त्यानंतर 19 जुलै रोजी बुध ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करील। या 4 ग्रहांच्या राशी परिवर्तनाने अनेक शुभ योग निर्माण होतील, ज्याचा शुभ प्रभाव 3 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात पाहायला मिळेल। चला बघूया कोणत्या आहेत त्या 3 भाग्यवान राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। नंबर 1 आहे कन्या राशी। जुलै महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशींच्या व्यक्तींना त्यांचे अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील। या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल, आनंदी वार्ता कानी पडतील, समाजात मान सन्मान वाढेल। या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील, कुटुंबात शुभ कार्य होतील, अडकलेली कामे पूर्णत्वास येतील, आरोग्य तक्रारी बंद होतील, परदेशात जाण्याचे योग आहेत, मानसिक तणावातून मुक्त व्हाल, वैवाहिक जीवन सुखमय असेल, प्रत्येक क्षेत्रात हवे तसे यश मिळेल। कन्या राशीला करिअरमध्ये एखादी मोठी उडी घेता येईल असा हा कालावधी आहे। आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते, अडकून पडलेली कामे मार्गी लागू शकतात। या कालावधीत नशिबाची साथ लाभल्याने आपल्या कर्माचे फळ मिळू शकते। पगारवाढीचा योग आहे, कामाच्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे, मान प्रतिष्ठा वाढू शकते, वैवाहिक जीवनात आनंद उपभोगाल, जमिनीशी संबंधित कामे मार्गी लागतील, धार्मिक गोष्टींची आवड लागेल, यात्रेचे योग आहेत। हा काळ या राशींच्या लोकांसाठी खूप सुखद असेल। आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतील, सुख समृद्धीत वाढ होईल, अनेकांना पदोन्नती मिळेल, तर काहींना नव्या नोकरीची संधीही चालून येईल। आरोग्यही चांगले असेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल, कुटुंबियासोबत प्रवास घडेल, नोकरीत पदोन्नती मिळण्याची
दाट शक्यता आहे. या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. यावेळी राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांच्या आयुष्यात यशाचा काळ सुरू होऊ शकतो. भौतिक सुखसोयीमध्ये वाढ होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या कामात नशिबाची साथ मिळेल. तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते. तसेच व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतो. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या नेतृत्व क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्ही देश विदेशात प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नफा आणि यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुमचे नशीब चांगले राहील आणि अवघड कामेही सहज पूर्ण होतील असे म्हणता येईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अधिक पैसे येतील आणि बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. कन्या राशीचा स्वामी हा बुध आहे. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता असल्यास पदोन्नतीसह पगारात वाढ होईल. जे तरुण बेरोजगार आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत त्यांनी त्यांचा शोध अधिक तीव्र करावा. त्यांना नोकरी मिळू शकेल. व्यवसायात प्रगतीची शक्यता आणि गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबात काही शुभ कार्यही होऊ शकते. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या कालावधीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकता. यासोबतच कौटुंबिक जीवनही चांगले असू शकते. या काळात कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींना देखील जुलै महिन्यात होणारे राशी परिवर्तन फायद्याचे ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. तसेच तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. तेथे तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल आणि त्यांना पगारवाढीच्या अनेक संधी मिळतील. तसेच यावेळी तुम्ही देश विदेशात प्रवास करू शकता. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमास सहभागी होऊ शकता.
धनु राशीच्या व्यक्तींना या काळात अचानक धनलाभ होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील कराल. धनुराशीच्या व्यक्तींसाठी देखील पुढील 6 महिने खूप शुभ परिणामकारक ठरेल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. या राशींच्या व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय भाग्यशाली ठरू शकतो. तुम्हाला मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती आणि वाढ होण्याची शक्यता आहे. या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात नवीन घर कार खरेदी करू शकता. त्यानंतर आहे मीन राशी. मीन राशींच्या लोकांसाठी देखील जुलैमधील ग्रहांचे राशी परिवर्तन अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियासोबत फिरायला जाल. कामाव्यतिरिक्त इतर छंद जोपासाल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. निडरपणे आगेकूच केलीत तरच या परिस्थितीत आपला निभाव लागेल. अन्यथा आपली दखलसुद्धा घेतली जाणार नाही. विद्यार्थी वर्गाचा आत्मविश्वास वाढणे महत्त्वाचे आहे. अभ्यासातील सातत्य आणि ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर यश आपलेच आहे. नोकरी व्यवसायात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. या संधीचे सोने कराल. मित्रमंडळींची उत्तम साथ मिळेल. कर्तृत्वाला नवी झळाळ येईल. विवाह उत्सुक मंडळींनी स्थळाची योग्य चौकशी करावी. घर मालमत्तेच्या संदर्भात कायदेपंडिताकडून सल्ला घ्यावा. गुंतवणूकदारांच्या अभ्यासपूर्वक मेहनतीचे फळ चांगले मिळेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियासोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.